रामकृष्ण हरी. मिसाळ गुरुजी भजन आळंदी हा चॅनल पाहणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना अत्यंत प्रेमाने माझा नमस्कार. आपण सर्वजण हा चॅनल पाहता आणि एकमेकाला सांगता, त्याच्यामुळे चॅनलचा व्याप बराच मोठा आपण सर्वांनी वाढवलेला आहे. त्याबद्दल मी सुरुवातीलाच सगळ्यांचे आभार मानतो. मी कधी कोणाला म्हटलं नाही की तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा असं म्हणतात सगळेजण, पण मी कधी म्हटलं नाही, कारण माझी एवढीच इच्छा आहे की सगळ्यांनी शिकावं. सबस्क्राईब करून मला चॅनल काही मोठा करायचा नाही. तर काही गोष्टी आपल्यापर्यंत मला पोचवायच्या आहे, कारण तुम्ही बरेच जण मला विचारता. तर मी या व्हिडिओमधून काही गोष्टी क्लिअर करतो. तर कृपया गैरसमज करू नका, आपण त्या लक्षात घ्या. कारण माझा उद्देश या चॅनलला सुरुवात करण्याच्या दिवशीच असा ठरला होता की आपण जे खेड्यापाड्यातून, मंदिरातून, घराघरातून कुठेतरी भजन करतात, त्या भजनामध्ये भजन म्हणताना ताल सुटतो, तालात भजन येत नाही, आवाज छान आहे, मग त्याच्यात सुधारणा व्हावी. त्यासाठी म्हणून जे लक्षात आलं ते मी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला सगळ्यात मोठी गोष्ट लक्षात आली की टाळ पक्का असल्याशिवाय भजन आपल्याला तालामध्ये म्हणता येणार नाही. तबल्यावाला काय वाजवतो ते आपल्याला कळलं पाहिजे, म्हणून तो दृष्टिकोन घेऊन आपण या कामाला लागलो. टाळ कसा वाजवावा. नंतर आता परत 2-3 महिन्यापूर्वी सुसूत्रपणे टाळ प्रशिक्षण मी जसं इथं घेतो तसं तुम्हाला मी 12 भागात टाकलेले, आणि अजून दादरा आणि केरवा ह्या तालातली भजनं आणि ते एकमेकात कसे जोडल्या जातात त्याचे व्हिडिओ करायचे राहिले, मी करील ते. परंतु त्या अगोदर काही गोष्टी मला तुमच्या सगळ्यांच्या फोनवरून आणि मॅसेजवरून लक्षात आल्या, तर त्याच्यातल्या काही गोष्टी क्लिअर करतो. ती पहिली गोष्ट अशी आहे की माझ्याजवळ जी मशीन आहे, ही आपण पाहत असाल मशीन, तर ही मशीन हे तालयंत्र आणि स्वरयंत्र असं याचं नाव आहे. तालयंत्र, स्वरयंत्र. तर ही मशीन मागाची आहे, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना ही घेता येत नाही. त्याच्यामुळं आम्ही थोडी तकलीफ सहन करून तुमच्यासाठी 9 व्हिडिओ टाकलेले आहेत. अगोदर 7 होते, परत 2 आता नवीन केलेत. कारण तुमच्यापैकीच आम्हाला एका जणांनी सांगितलं की भजनामध्ये आम्हाला म्हणता येईल अशा दृष्टिकोनातून 160चा आणि 168चा टेम्पो टाका, 176चा आहेच. तर मित्र, टेम्पो या शब्दाचा अर्थ आहे, टेम्पो हा इंग्लिश शब्द आहे, त्याचा अर्थ आहे लय. आपल्या याच्यात म्हणजे आपलं सूर, ताल, लय ना, त्यात लय शब्द आहे. टेम्पो या शब्दाचा अर्थ आहे लय. आणि यासाठी तुम्हाला मशीन घ्यायचं काम नाही पडलं पाहिजे, आणि मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला घरच्या घरी सराव करायचा आहे. सराव करताना पहिल्यांदा लक्षात घ्या, मोबाईलच्या आवाजावर तुमचा सराव होणार नाही. तुम्हाला मोबाईल ब्लूटूथला कनेक्ट करावं लागेल, किंवा तुमच्या स्मार्ट टीव्हीला तुम्ही कनेक्ट केलं पाहिजे, किंवा मी जे हे एक स्पीकर आणला आमच्यासाठी, तर असा स्पीकर तुम्हाला घ्यावा लागेल. याला पर्याय नाही. आपल्याला शिकायचं असेल, पुढे जायचं असेल, तर ह्यात काही प्राथमिक गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. तर हा एक भजनापुरता म्हणजे 5-50 लोकांचा भजनाचा जो एक मेळ असतो, तो मेळ याच्यावर नक्की हँडल होतो. इतकं मोठं घेण्याचं काही कारण नाही. हा खूप मोठा आहे इकडे, तर हे लक्षात घ्यायचं. म्हणजे असं घ्यायचं काही काम नाही, पण याच्यावर आपलं भजन छानपैकी शिकायसाठी भजन मंडळांना सहजरित्या सोपं होऊ शकतं. तर याच्यामुळे तुम्हाला आवाज मोठा करता येईल, हे लक्षात घ्यायचं. आता हा तानपुऱ्याचा आवाज तुम्हाला येतो, परंतु त्याच्यापेक्षा याच्यावर जर आता मी याला जोडलेला आहे, म्हणजे मी तानपुरा मी काढून घेतो, बघा याचा आवाज किती कमी होतो. आवाज ऐकायला सुद्धा येत नाही. म्हणून मग याच्यावर जोडला तर याचा एवढा मोठा आवाज झाला. तबल्याचं तसंच आहे, इकडे तबल्याचा आवाज कमी पडणार आहे, कारण ही मशीन छोटी आहे. म्हणून मोठा आवाज करण्यासाठी याला जोडले, आणि मग याच्यावर असं मोठा आवाज येतो. पाहिजे तसा आवाज आपल्याला घेता येतो, हे लक्षात घ्या. पाहिजे तसा आवाज आपल्याला याच्यावर घेता येतो, म्हणून हे आवश्यक आहे.
आपण काय करतोय अशा गोष्टी वापरत नाही आणि मग आपण वर्षानुवर्षे भजन म्हणतो, परंतु ते भजन तालात येत नाही किंवा सुरात असलं तर तालात येत नाही, तालात असलं तर सुरात येत नाही किंवा दोन्ही असेल तर मग म्हणताना प्रॉब्लेम येतो, काहीतरी असं होतं. पुष्कळाने म्हटलं की मला कालच एका जणांनी फोन केला की भजनात चुकलं की हसतेत म्हणे बाकीचे. मित्र हो, तसं करू नये. आपण सगळेजण एका ठिकाणी बसून शिकायचं, एकेकाला शिकवायचं, मोठं करायचं. ते तसं कोणी करत असेल, कुठेतरी होत असेल असं तर नाही हसू. असं नवीन शिकणाऱ्याला हसलं तर तो येत नाही, त्याला वाईट वाटतं ते. म्हणून तसं करू नका आणि शिका. आज या चॅनलमुळं फार मोठा परिणाम पूर्ण महाराष्ट्रभर झालेला आहे, हे मलाही मान्य आहे. तर हा एक भाग आहे. त्याच्यामुळं सरावासाठी मी आता 9 टेम्पो टाकलेली आहे, एकूण 9 टेम्पो. त्याच्यामध्ये पहिला टेम्पो आहे 80 स्पीडचा आहे, दुसरा 120चा आहे, तिसरा 144चा आहे, चौथा 160चा आहे, पाचवा 168 वेगाचा आहे, नंतर 176 वेगाचा आहे, सातवा 200 वेगाचा आहे, आठवा 224 वेगाचा आहे आणि एक 9वा व्हिडिओ असा टाकलेला आहे की ज्याच्यात तुम्ही परीक्षा द्यायची आहे. तुम्ही हे सरावासाठी टाकले, मी भजनासाठी नाही. तुम्ही याच्यावर भजन म्हणत असाल ते तुमचा प्रश्न आहे. कारण एका जणांनी मला लिहिलं की तुम्ही आम्हाला छान भजन म्हणता आलं पाहिजे म्हणून तुम्ही आवाज वाढवून वगैरे द्या. आम्ही जे तयार केलं इथं तर त्याचा आवाज तेवढा असेल, तुम्हाला तिकडे आवाज वाढवावा लागेल. आणि भजनासाठी म्हणून हे व्हिडिओ टाकलेले नाही, हे सरावासाठी टाकलेले. भजनासाठी तुम्ही प्रयत्न करून तबला वादक, मृदंग वादक मिळवा किंवा मशीन मिळवा आणि तुमचं भजन तुम्ही तिकडे व्यवस्थित करा. तर शेवटचा व्हिडिओ असा आहे, परीक्षा द्यायची आहे. त्यात काय लो स्पीड पासून हाय स्पीड पर्यंत, म्हणजे 80 ते 300 350 स्पीड पर्यंत मी त्याच्यामध्ये हळूहळू वाढवत नेलेलं आहे आणि पुन्हा हळूहळू कमी करत आणलेलं आहे. 80 ते 300 350 तिथून परत 80 पर्यंत आणलं. तर ती परीक्षा आहे की आपली लय हालायला नको, त्याच्यासोबतच चाललो पाहिजे. हा एक प्रकार तुम्ही लक्षात घ्यायचा आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की पुष्कळ जण मला नोटेशन मागतात, तर मी हात जोडून विनंती करतो, मी शास्त्रीय संगीत शिकलेलं नाही. मी उपजत माऊलीनी ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून करून घेतल्यात, याच्यातच मला मोठा आनंद आहे. मी शास्त्रीय संगीत शिकलो नाही, पण मी जाणतो, माझ्यापुरतं जाणतो मी. पण मला दुसऱ्याला द्यायचं असेल तर त्यावेळेला वाटतं मला प्रॉब्लेम येतो. मी खरं तेच सांगतो. त्याच्यामुळं नोटेशन द्या असं तुम्ही याच्यात लिहूच नका. त्याच्यानंतर राग कोणता असं विचारतात. मित्र, मला काही राग माहीत आहेत, पण मी सगळे राग सांगू शकत नाही आणि तुम्हाला सांगितलं तर ते परफेक्ट असलं पाहिजे. म्हणून मी काय करतो, रागावर जोर देत नाही. आणि भजनाच्या बाबतीत तुम्हाला एक नक्की सांगतो, कोणत्याही भजनामध्ये स्पेशल राग असलाच पाहिजे असं काही नसतं. मिक्स राग असतात. त्याला मिश्र राग म्हणतो आपण. त्यामुळे एकाच भजनामध्ये 1 2 3 राग असे मिक्स असू शकतात. चाल उत्तम असावी, गोड वाटावी, भावपूर्ण वाटावी, हा फक्त हेतू असावा. कोणत्या रागात आहे, राग नंतर ज्याला समजतो तो त्यातला राग काढेल. परंतु आपण मी तरी रागाच्या नादी लागून भजनं कधीच कोणाचं आवडलं तर मी ते जिंकतो आणि मी चाली बसवतो त्या माऊली सुचवतात म्हणून मी सगळं करतो. हा एक भाग आहे. दुसरे मात्र्यांचं नोटेशन मी देईल. मी आतापर्यंत दिलं नव्हतं, पण इथून पुढे भजन शिकूया व्हिडिओ केला तर मी त्याचे ते मात्रे लिहायला लावतो की दुसरी सम कुठे आहे, त्याच्यानंतर कोणत्या मात्रेतून भजन सुरू होतं. आपण एक मुद्दाम ध्यानात ठेवा, मी तालाच्या संदर्भात तुमच्याशी संबंध बांधलाय. तालाच्या संदर्भात, गायनाच्या संदर्भात नाही. गायनाचं तुम्ही गायन शिका कुठेतरी सुंदर, मात्र तुमची अडचण अशी की आमचं भजन तालात येत नाही. मग तो ताल सुधारून द्यायचं काम या चॅनलमधून मी करणार आहे, ना की गायनाच्या संदर्भात. तरी पण मी जे काही भजनं म्हणतो, साध्या चाली जे म्हणता येईल ना, तर तुम्हाला कुठे शोधायला जाऊ नये म्हणून मी अनेक चाली आता म्हणत राहतो. मग त्याच चाली तुम्ही जिंकायच्या आणि तिकडे भजनामध्ये म्हणायच्या. तिसरी गोष्ट अशी आहे, आम्ही भजन कोणत्या शब्दात सुरू करतो, म्हणजे ध्रुवपदाच्या पहिल्या ओळीत दुसरी सम पकडून भजन टाळाच्या घुटक्याने सुरू करावे. बरेच जण काय करते, असं ठोक्याने करतात. ठोक्याने असं म्हणजे टोलानी असं करतात. तसं न करता घुटक्याने भजन सुरू करा. दुसरी ओळी पहिल्या ओळीतल्या दुसऱ्या समेला पकडा. तबलाही तिथूनच सुरू होतो आणि त्याच्यात छान असं हे करा. मग यासाठी मी विनंती करतो की मी भजन शिकूया हे व्हिडिओ तर टाकीलच,
पण तरी पण आम्ही जे भजन म्हणतो ते तुम्ही निरीक्षण करून बघा, सुरू कुठं केलं, आणि तुम्ही सुद्धा तसेच तिथूनच सुरू करा. म्हणजे प्रत्येक भजन आता तुम्हाला कळालं की मात्रा अशा असतात, सम दुसऱ्या ठिकाणी असते, आणि आम्ही भजन म्हणतो ते बरोबर तिथूनच सुरू करा. म्हणजे तुमचं ते भजन टाळ्याच्या घुटक्याने सुरू करून व्यवस्थित तुम्हाला ते कळायला लागेल सगळं. नंतर 5वी गोष्ट अशी आहे की मी ऑनलाईन क्लास घेत नाही. पुष्कळाने मला हे केलंय, विनंती केली की ऑनलाईन घ्या, तुमची फी देतो. ऑनलाईनचा जमाना आहे, परंतु मी माझ्या वयानुसार किंवा माझ्याकडे जी साधन सामुग्री उपलब्ध आहे, जी मॅन पॉवर माझ्याकडे उपलब्ध आहे, त्यानुसार मी चालतोय. कारण हे टीम वर्क्स आहे. टीम माझ्याकडे अशी परफेक्ट किंवा पक्की माझ्याजवळची टीम अशी नाही आहे. त्याच्यामुळं माझ्याजवळ शिकायला येतात त्यांचाच आधार घेऊन मी तुमच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचवतो. म्हणून ऑनलाईन क्लास घेत नाही. त्याच्यापेक्षा मला लक्षात आलं की ऑनलाईनपेक्षा तुम्हाला छानपैकी मजा करता आली पाहिजे, म्हणून मी अर्ध्या तासाचे व्हिडिओ बनवले. आता टेम्पोचे तर 15-15 मिनिटाचे व्हिडिओ बनवले की 15 मिनिटापर्यंत तुम्ही एकच वेगामध्ये तुम्ही सराव करा. त्याच्याने तुमची नक्कीच प्रगती होईल. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की माझा नंबर, आता बऱ्याच जणांनी काय केलं की विचारलं की तुम्ही फी घेत नाही, आम्ही तुम्हाला गुरु समजतो. आता मी बोलतोय, तुमच्या लक्षात आलं असेल की बऱ्याच जणांनी मला फोनवर सांगितलं की तुम्हीच गुरु आहे आमचे. आणि मग त्यात पुढे काय झालं की आपली संस्कृती आपल्याला हे शिकवते की आपण कोणाचं फुकट नाही घ्यायचं. त्याच्यामुळं तुम्ही जे मला आग्रह करायला लागलेत, मला काही जण नंबर मागितला की तुमचा नंबर द्या, अकाउंट नंबर काय, आम्हाला तुमच्यासाठी काहीतरी द्यायचं आहे. इथं येऊन गेले काही जण. तर त्या बाबतीत मी एक सांगतो की मी भजन शिकवण्याची फी घेत नाही, आणि तरी पण तुम्ही सगळेजण आता महाराष्ट्रभर भजन शिकताय. त्यावेळेला तुमच्या मनातली भावना मी जाणतो, कारण माझ्याही मनात ती भावना आहे. मी माझ्या गुरुजीसाठी काहीतरी केलं, तसं तुम्हाला सुद्धा तुमच्या गुरुजीसाठी काहीतरी करावं वाटतं. तर त्या संदर्भात बाकी ठिकाणी मोकळं आहे, पण माझ्याकडे मोकळं नाही. माझी अट एकच आहे, मी सांगितलं बरेच जणांना की मी शिकवतो ते शिका, आणि तुम्ही शिकल्याचा छोटा व्हिडिओ करून मला व्हॉट्सअपवर पाठवा, जेणेकरून मला खात्री होईल की तुम्ही माझं चॅनल पाहून शिकताय. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एवढे दानशूर आहे की भावनेच्या भरात आपण किती दान द्यायला तयार असतो. आम्ही आळंदीत राहतो, या ठिकाणी कधी माऊली कोणाला उपाशी झोपू देत नाही. त्याला कारण काय, प्रत्येकाच्या मनामध्ये माऊलीने ती भावना रुजवलेली आहे की मला याच्यासाठी काहीतरी करू द्या. म्हणून कोणी विचारत नाही, जेवायला बसला तू कुठून आला, तू नवीन आहे का, काही विचारत नाही. इतकी सुंदर ही संकल्पना आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यामुळं तुम्हाला असं वाटणं साहजिक आहे. परंतु माझी अट लक्षात घ्या की आपण शिकलेला व्हिडिओ मला पाठवा. मला पाठवल्यानंतर माझं समाधान झालं, त्यावेळेला मी तुम्हाला जर म्हटलं की हां छान केलं, तर अशा वेळेला तुम्ही समजायचं की तुम्ही गुरुदक्षिणा देण्यास पात्र आहात. एवढं लक्षात घ्या. म्हणजे तसं कोणी पाठवू नका. तसं केलं काही जणांनी मुंबईवरून त्यांनी परस्पर हे केलं. तर माझी विनंती आहे की परस्पर अशा प्रकारे तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून मला काही पाठवू नका. ईश्वर कृपेनं माझं व्यवस्थित आहे. मात्र तुमची भावना मी मोडत नाही, कारण आपली संस्कृती आहे. एकलव्याची उदाहरणं आपण देतो की द्रोणाचार्याचा शिष्य एकलव्य, तो जंगलात राहून शिकला गुरुची मूर्ती समोर ठेवून. त्याच्यामुळं आम्हाला ते सगळं माहिती आहे. तसं तुम्ही तिकडे शिकता, तुम्ही माझ्यासाठी एकलव्यच आहात. म्हणजे माझं व्हिडिओतलं चित्र पाहून तुम्ही शिकता तिकडे. मात्र मी एकलव्याला जशी द्रोणाचार्यांनी गुरुदक्षिणा मागितली तशी मागणार नाही. पण तुम्ही पात्र झालात तर मात्र तुम्ही गुरुपूजन करू शकता, गुरुदक्षिणा देऊ शकता. कारण मी याला अडवू शकत नाही, कारण ही परंपरा आहे आपली. त्याच्यामुळं एवढी अट लक्षात घ्या की तुम्ही शिकलात याचा पुरावा मला व्हॉट्सअपद्वारे किंवा प्रत्यक्ष इथं आलेत. काही जण परभणी जिल्ह्यातून, तर त्यांनी सांगितलं परभणी जिल्ह्यातून भरपूर कॉन्टॅक्ट माझ्याशी झालाय. त्यांनी सांगितलं की आम्ही कालचाच फोन आहे की आम्ही तुमच्या इथं येऊन भजन म्हणून दाखवणार. नगर जिल्ह्यातून खूप कॉन्टॅक्ट या संदर्भात. त्यांचंही म्हणणं आहे की आम्ही आता तुमच्याजवळ येऊन भजन म्हणून दाखवणार, आणि मग आम्हाला काय करायचं ते करणार. तर मी हे कृपा करून गैरसमज करू नका. मला भगवंतानी माझ्यापुरतं सगळं दिलेलं आहे, त्याच्यामुळे मी अपेक्षा करत नाही, हे लक्षात घ्या. फक्त आपली एक सांस्कृतिकता मोडू नये म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. वास्तविक आतापर्यंत मी बोललो नाही. म्हणून तुम्हाला गुरुपूजनाचा अधिकार आहे, मलाही आहे.
त्याच्यामुळं तो तुमचा आम्ही अधिकार काढून घेणार नाही. फक्त पुन्हा सांगतो, अट तेवढीच आहे की तुम्ही शिका आणि तुम्ही मी शिकवलेलं मला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओद्वारे दाखवा किंवा प्रत्यक्ष इथं आल्यावर माझ्यासमोर करून दाखवा. नंतर पुढच्या गोष्टी. नंतर त्याच्या पुढची अशी गोष्ट आहे, 7वी गोष्ट, की मी आलाप किंवा तान न घेता भजने गाऊन अपलोड करतो. आणि आलाप किंवा तान का घेत नाही? कारण आपल्याला सगळ्यांना भजन शिकायचे, सहजरित्या आपल्याला आलं पाहिजे, अशा प्रकारे सगळ्यांची भावना आहे. तर सर्वांना सहजरित्या भजन म्हणता यावं, चाली जिंकता याव्यात, म्हणून आलाप तान अजिबात घेत नाही. मी लगेच सुरुवात करतो. मी बऱ्याच वेळेला मी काय करतो, भजन कोणत्या पट्टीत आहे आणि कोणत्या पट्टीतून सुरू करतो. साधारणपणे कोणतंही भजन हे मूळ स्वरातून सुरू होतं, म्हणजे सा मधून किंवा मध्यम मधून सुरू करतात किंवा पंचम मधून सुरू करतात. सा म प आणि तानपुऱ्यामध्ये सुद्धा सा म प हे स्वर फिट केलेले असतात. तर सहजरित्या भजन म्हणता यावं, चाली जिंकता याव्यात, म्हणून मी आलाप ताना घेत नाही. अर्थात आलाप तानाचा एवढा मोठा जो भाग आहे, तो भाग शास्त्रीय संगीत शिकलेल्या लोकांनी करायचा असतो. पण आजकाल आपण पाहतो सगळीकडे आता नवीन नवीन शिकणारे मुलं सुद्धा एवढ्या आलाप ताना घेतात की कंटाळून जातं माणूस. आणि त्याच्यावर आता महाराष्ट्रात बरेच विचार पुढे आलेत की किती चाल म्हणायची असेल तर किती वेळपर्यंत म्हटली पाहिजे, त्याचा आलाप ताना घ्याव्यात का, अशा प्रकारे तो विषय वेगळा आहे, त्याच्यात माझा काही संबंध नाही. फक्त मी माझ्यापुरतं सांगतो की आपल्याला सहजरित्या भजन चाल म्हणता यावी आणि कमी मिनिटामध्ये, म्हणजे एका तासाभरात 7-8 लोक भजन म्हणू शकतात, 5-5, 6-7 मिनिटाची भजनं असली तर. नाहीतर आजकाल एकच भजन अर्धा तास चालतं. तर तसं नाही, आपलं खेड्यातलं इकडचं तिकडचं भजन जे गल्लीमधलं ते भजन असं सगळ्यांना म्हणता यावं, असा दृष्टिकोन माझा आहे. त्याच्या पुढे एक महत्वाची गोष्ट, 8वी गोष्ट, मी कुटुंबातील लहान मोठ्यांना सोबत घेऊन भजन गाऊन अपलोड करतो, रेकॉर्ड करतो. त्याला कारण आहे. मुद्दाम आम्ही असं करण्याचा प्रयत्न करतो, लहान मुलं मोठी माणसं घेऊन, कारण आपणही आपल्या कुटुंबात सर्वांनी भजन शिकावं हा आमचा हेतू आहे. म्हणजे आपल्याला संकोच वाटतो, घरामध्ये आपण सगळ्यांनी हातात टाळ घेऊन वाजवण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांना येतं, भगवंताने सगळ्यात ताल भरलेला आहे, हळूहळू तो बाहेर निघतो. म्हणजे मी माझ्या घरात सुद्धा माझे नातू वगैरे सगळे त्याच्यात आहे रेकॉर्डमध्ये. माझी पत्नी बसलेली असते, त्यांना भजन म्हणता येत नाही पण ते टाळ वाजवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हा हेतू आहे. नंतर 9वी गोष्ट अशी की मला भेटण्यासाठी काही बंधन नाही. तुम्हाला फक्त अगोदर फोन करायचा आणि फोन करून माझी खात्री करून घ्यायची की मी घरी आहे का, आणि असेल तर आता पुष्कळ लोक भेटून येऊन गेले, पण बरेच जण संकोच करतात. मला फोनवर त्यांनी सांगितलं की फोन करू नको असं वाटतं. फोन करायला हरकत नाही, फक्त फोन केल्यानंतर म्हणजे मी जर एंगेज असेल कुठं काही जर आमचं सुरू असेल तर त्यावेळेला मी फोन उचलणार नाही, किंवा तुमचा आलेला फोन मी पाहिला तर मी नंतर फोन करतो. मी टाळत नाही तुम्हाला, कारण तुमचा आणि माझा एक छान असा गोड संबंध माऊलीने बांधलेला आहे, त्याच्यामुळं मला तसं करता येत नाही. त्यामुळं काही जणांचं म्हणणं आलं किंवा तुम्ही आमचा फोन उचलला, फार आम्हाला खूप आनंद झाला, आम्हाला असं वाटलं तुम्ही उचलता का नाही. नाही, मी काही मोठा कलाकार नाही किंवा असं हे नाही, आपल्या कुटुंबातलाच एक आहे असं समजून मला भेटण्यासाठी तुम्ही केव्हाही येऊ शकता. फक्त फोन करून यायचं. माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे, न तर चॅनलच्या टायटलमध्ये सुद्धा आहे. आणि तरी पण तुम्हाला जर तो सापडत नसेल, कालचं सकाळचीच गोष्ट त्याने सांगितलं की तुमचा नंबर मोठ्या मुश्किलनं मी मिळवला, माझ्या मुलाने मिळवून दिला. पण तुम्हाला सांगतो आता या व्हिडिओमध्ये, मागेही सांगितलं आणि आता बी सांगतो की माझा नंबर हा तुम्ही लिहून घेऊ शकता तिकडे. 9823150559 हा नंबर आहे. मोठ्या ह्याच्यात दाखवा, असं झूम करून केला. हा, म्हणजे आता तुम्हाला ह्या सगळ्या मुद्द्याला लक्षात घेऊन आपल्या चॅनलला मोठं करायचंय. आणि मग सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट मी सांगतो की एक 4-5 दिवसापूर्वी फोन आला का नाही परभणीवरून,
त्यांचं म्हणणं आलं की तुमच्याशिवाय आमच्याकडे कोणी भजनच ऐकत नाही म्हणे, नगर जिल्ह्यात बी असते तुमचेच भजन लावतात. आता असं काही एवढे मोठा नाही मी, परंतु माऊलीच्या कृपेने हे आपल्यापर्यंत गेलं पाहिजे, आनंद निर्माण झाला पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून हा चॅनल सुरू केलेला आहे. हा तुमचा सगळ्यांचा चॅनल आहे, त्याच्यामुळे तुम्ही एकमेकाला सांगता ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. भजन मंडळाला सुद्धा आता सगळ्यांना मी टाळ प्रशिक्षण मुद्दाम दिले. मुंबईवरून पनवेल, वाशी, अंबरनाथ या सगळ्या ठिकाणाहून त्यांनी फोन केले की तुमच्याप्रमाणेच आम्ही आमच्या भजन मंडळामध्ये सगळेजण शिकायला लागलो. तर हे सगळं अत्यंत आनंद देणारं आहे. त्याच्यामुळे ते तसं सुरू ठेवा आणि एकमेकाला सांगा, शिकू द्या, सगळ्यांना शिकू द्या की या चॅनलवर तुम्ही सहजरित्या टाळ शिकून भजन तुमचं पक्क करू शकता. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. तुम्ही सगळेजण बघता आणि आम्हाला गोड करून घेता. वास्तविक आम्ही काही तज्ज्ञ नाही. मला संगतीला जे असतात, एक नवीनच मुलगा तबला शिकतो, अर्जुन लंगे, तुम्हाला बघायचं असेल तिकडून ये जरा. हा अर्जुन लंगे हा परभणीचा आहे आणि परभणीहूनच जास्त कॉन्टॅक्ट आहे माझ्याशी. हा तबला शिकतो, तुम्ही बघितले याला. आणि बाकीचे हा मजवट राहतो. बाकीचे सगळे ऐनवेळी येतात इकडे. तर आपण अशी आम्हाला प्रेरणा देत राहा. त्याच्यामुळे आम्हाला काही सुचलं तर आम्ही ते तुमच्यापर्यंत सादर करू. त्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल. असं एकमेकाला प्रेरणा देऊ आणि आपलं भजन चांगलं सुदृढ करूया. यानंतर काही अडचणी आल्यात तर मी नक्की तुमची कमेंट्स वाचतो. हा एक सांगतो तुम्हाला, मी प्रत्येकाची कमेंट्स वाचतो आणि ज्यांना उत्तर द्यायचं ते उत्तर देतो. नाहीतरी कमीत कमी लाल टिपका असतो ना तो मी दामून देत असतो. ते बघा तुम्ही कधी नाराज व्हायचं नाही की मी काही लिहिलं नाही तिथं. मी तुमचं वाचलेलं आहे, त्याच्यामुळं आनंदीच राहायचं. केव्हा तरी मी पुन्हा क्षमा मागते. काहींचं चुकून इतकं मागं जातं आणि चुकून नंतर केव्हा तरी माझ्या पुढं ते कोणी दुसऱ्यानं पाहिल्यावर दिसतं की किती कमेंट्स इथं आलेल्या आहे, मी पाहिल्याच नाही. पण मी सगळ्या वाचतो. मी जसे जसे दिसतील तसे कारण चॅनलचा व्याप त्या मनानं बराच वाढला. तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने, माझा प्रयत्न नाही, तुमच्या प्रयत्नाने आता 55,000पर्यंत असा हा शिकणारा हा चॅनल जावा. ही माझंही कौतुक करतात बरेच जण की एवढे मोठे सबस्क्रायबर तुमचे कसे काय झाले. वास्तविक मी तर कोणाला म्हटलं नाही आणि तुम्हीच काय करता, एकमेकाला सांगता शिकतायत. ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. मुद्दाम हे निवेदन किंवा ही एक सूचना म्हणा किंवा निवेदन म्हणा, हे तुमच्यासाठी केलं. आपण सर्वांनी ते ॲक्सेप्ट करा, स्वीकारा आणि त्याप्रमाणे आपली प्रगती करा. रामकृष्ण हरी.